सीमावहिनी प्लीज प्लीज शांत हो. हवं तर मी फोन करून मार्कंड दादाला बोलवून घेतो ना. गरज नाहीये त्याची. आणि तुम्ही त्यांना बोलावलं ना तरी ते येणार सुद्धा नाही. त्यांचं आयुष्य स्वतंत्र आहे. मी फक्त या घराला वाहून घेतलंय. कोणतंही बंधन नाहीये माझं मार्कंडवर. मार्कंडना माझी कधीच गरज नव्हती. पण अंथरुणावर खेळलेल्या आईंना, दादांना, केदारला आणि सौरभ तुला माझी गरज होती. मीही गुंतले तुमच्यात. मार्कंडच्या मनात नसताना सुद्धा त्यांच्याशी लग्न केलं. हे मला टाळून तिकडे निघून गेले. आणि तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय? ते तिकडे दूर राहून माझ्यावर प्रेम करतात. आज तुम्हाला सत्य सांगते. मार्कंडने तिकडे राणी दीक्षित नावाच्या मुलीशी लग्न केलंय. आणि गेल्या महिन्यात त्यांना मुलगा सुद्धा झाला. काय खोटं वाटत असेल तर विचारा घरवंडांना. त्यांना माहिती आहे सगळं. मार्कंडनी कधी मला स्पर्शही केलेला नाही. आम्ही नवरा बायको आहोत ते फक्त कायद्याने. प्रत्यक्षात मी सून आहे, वहिनी आहे, आई आहे. हो सौरभ, मी आई आहे तुझी. माझ्या या रखरखीत आयुष्यात तूच एक आनंदाचा ठेव आहेस रे. आणि तूच जर माझ्याशी असं वागलास तर मी काय करायचं? मी काय जगायचं? या विश्वासघातकी मुलीवर तू किती विश्वास ठेवणार आहेस? अरे तिसऱ्याचं पाप हिने आपल्या गळ्यात मारलं तरी सुद्धा तू तिच्यावरच विश्वास ठेवतोयस का? तिच्या गोड वागण्याला भुलून तुम्ही सगळ्यांनी एक व्हायचं आणि मला एकटं पडायचं म्हणून तुम्ही मला या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात ना मुद्दाम. मला कळलंय सगळं. नाही सीमावहिनी, सीमावहिनी प्लीज, तुझा गैरसमज होतोय. माझा गैरसमज होतोय हा? आणि खरं काय ते फक्त तुम्हाला कळतं. या विश्वासघातकी मुलीला माझ्यापासून दूर करा. मला इथं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. मला इथे उपचार पण नको आणि हॉस्पिटल पण नको. सीमावहिनी, मला नाही ऐकायचं. माझ्या नजरेतून दूर हो. जा राधा, तू जा इथलं. सीमावहिनी तू शांत हो. राधा तू जा इथून. डॉक्टर ज्योतीला पाठव, दुसऱ्या कोणालाही पाठव, पण तू जा. आणि सौरभ, यापुढे राधाशी काही संबंध ठेवायचा नाही. तू तिला भेटायचा नाही, तिला बघायचंही नाही. केदार, काय बोलतोयस तू हे? केदार, मी बरोबरच बोलतोय. अरे बरोबर बोलतोय मी. सीमावहिनीसाठी आपल्याला हे करायला हवं. आपण एवढं सुद्धा करू शकत नाही का? अरे केदार, सीमावहिनी हॉस्पिटलमध्ये आणि काय बोलतोयस तू? केदार, तू एकदम शांत बस, काही बोल नकोस. सौरभ, तू काही करायचं नाही असं. यश, तू शांत बस. सौरभ, हे तुला करावंच लागेल. सौरभ, केदार गप्प बस. मान्य आहे मला. मला मान्य आहे सीमावहिनी, मी तू म्हणशील तसंच करीन. मी नाही भेटणार राधाला. सौरभ, नाही भेटणार. हे आता माझ्या समोर बोलतोयस, पण माझ्या मागे जाऊन तिला भेटलास ना तर मी तुला सौरभ सांगून ठेवते, माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. लक्षात ठेव. आता काय? तर
मग याकरता सुद्धा तुला तिच्या परवानगीची गरज आहे की काय? एवढं सगळं झालं तरी सुद्धा तू राधा राधाच करणार? हा, एवढं सगळं होऊन सुद्धा माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही. तू फक्त राधा. सीमावहिनी, सीमावहिनी, डॉक्टर, डॉक्टर, नर्स, धावा. बघा, सीमावहिनी, केदार बघ रे लवकर. सीमावहिनी, सीमावहिनी, काय झालं सौरभ? या विश्वासघाती मुलीला माझ्यापासून दूर करा. मला इथं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. सौरभ, यापुढे राधाशी काही संबंध ठेवायचा नाही. तू तिला भेटायचा नाही, तिला बघायचंही नाही. मान्य आहे मला सीमावहिनी, मी तू म्हणशील तसंच करीन. मी नाही भेटणार राधाला. हे आता माझ्या समोर बोलतोयस, पण माझ्या मागे जाऊन तिला भेटलास ना तर मी तुला सौरभ सांगून ठेवते, माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. राधा, मला समजून घेशील ना? हो सौरभ, हीच वेळ एकमेकांना समजून घ्यायची. तुला तर तुझी प्रायोरिटी समजायला पाहिजे. आणि आता तुझी प्रायोरिटी सीमावहिनी आहे. रडू नको सौरभ. रडू नको सौरभ. आपण आता यापुढे नाही भेटायचं. आपण दूर गेलो तरी मनाने दूर नाही जाऊ शकत. आपण कायम एकमेकांजवळ असू. कायम. सौरभ, सीमावहिनी बऱ्या झाला ना की हळूहळू सगळं ठीक होईल. इतके दिवस त्यांनी त्यांचं दुःख असं मनात साठवून ठेवलं होतं. त्यांच्या मनात जे काय होतं ते बोलून त्या मोकळ्या झाल्यात. आता हळूहळू माझी पण बाजू समजून घेतील त्या. मग कितीही काळ लागला तरी चालेल. आपण वाट बघू.
एकमेकांची आठवण पुरेशी आहे आपल्याला. माझ्याशिवाय राहू शकशील राधा? कोण बोलला आपण एकमेकांपासून लांब राहणार आहोत? राधा, हं? काही नाही. राधा, I love you. I love you. Love you too. कशात लक्षच लागत नाहीये अण्णा. पण काही इलाज नाही. तिला प्रत्यक्ष भेटेपर्यंत काही खरं नाहीये बघा. हो ना, लग्न झाली तेव्हा इतका आक्रस्तळेपणा नव्हता तिच्यात. म्हणजे हट्टी होती तेव्हापासूनच, पण अलीकडे जरा तिचं सगळं वाढलंच आहे. हो हो हो, मी सांगते. बरं, हा. कोणाचा फोन होता? यांचा फोन होता. केदारचा फोन? बरी आहे ना सीमा? हो, त्यांची तब्येत बरी आहे, पण बाकी घडामोडी बऱ्याच घडल्या असं म्हणाले. अगं बाई, बाकी घडामोडी म्हणजे? अगं बरी आहे ना सीमा? काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत ना? नाही नाही, तब्येत बरी आहे त्यांची, पण दुसरं पण घडू शकतं ना काहीतरी. म्हणजे नीट कळलं नाही मला, पण हे सांगत होते की राधा आणि सौरभ आता यापुढे एकमेकांना कधीच भेटणार नाहीत. काय? हो, आता सीमा वहिनींसाठी एवढं तर करायलाच हवं ना त्यांनी. या प्रकरणाला असं काही वळण लागेल असं वाटलंच नव्हतं. या राधाने ना आपल्याला आधीच विश्वासात घेतलं असतं ना, तर ही वेळ आलीच नसती अण्णा. खरं काय आणि खोटं काय हेच कळत नाहीये. दुसऱ्यासाठी खड्डा खणला की असंच व्हायचं.
म्हणजे काय म्हणायचं काय होतं हिला? छे 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 छे, हे काय सगळं म्हणजे विचित्रच आहे ग. माझ्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत या गोष्टी. याला काय अर्थ आहे का काही? म्हणजे मार्कंडचं हे सगळे प्रकार सीमानं स्वीकारले, राजी खुशीनं स्वीकारले, आणि तीच सीमा तुझी बाजू ऐकून घेणं, समजून घेणं हे काहीच करायला तयार नाही. याला काय म्हणायचंय? काय विचित्र माणसं आहेत ही. गार्गीच्या बाबतीत थोडं सुद्धा मन मोठं करायला तयार नाही ती. आणि मला सांग राधा, या सीमा आणि मार्कंडनी हे सगळं घरच्यांपासून लपवून ठेवलं म्हणजे फसवणूकच केली ना त्यांची. घरच्यांची फसवणूक केली ना त्यांनी, मग त्या दोघांसाठी काय वेगळा न्याय आहे का? आणि तू काही कोणाची कसली फसवणूक केलेली नसताना तू त्या घराबाहेर पडायचंस का? कशासाठी? ती सीमा म्हणते म्हणून? नॉनसेन्स. ती सीमा म्हणते म्हणून तू आणि सौरभने एकमेकांपासून दूर राहायचं? किती वर्ष? कशासाठी? हे बघ, मला यातलं काहीही पटत नाहीये. मॅम, या क्षणी मला असं वाटतं की सीमा वहिनीची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आणि मॅम, एक डॉक्टर म्हणून मला मान्य करायलाच हवं की जी व्यक्ती त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर नकोय आणि त्या व्यक्तीने त्यांच्या डोळ्यासमोर जाऊ नये. आणि ती व्यक्ती मी आहे ना मॅम. मग मला दूर राहायलाच हवं. आणि मी आणि सौरभ जरी दूर राहिलो तरी जोपर्यंत आमचं हे नातं जिवंत आहे तोपर्यंत मला काहीच काळजी नाहीये. आणि ते नातं जन्मभर असंच राहणार आहे मॅम. ते नाही तुटणार. आणि आता तर बाळाच्या रूपात सौरभ माझ्या बरोबर असेल. राधा, तू सांगितलंस त्याला? मोह झाला होता मॅम. ही गोष्ट ना आमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो हो. पण मी स्वतःला आवरलो. का अगं? कशासाठी? सांगायचंच ना त्याला. मॅम, मी जर त्याला सांगितलं तर तो माझ्यापासून दूर नाही राहू शकणार. तो हट्ट करेल की आपण एकत्रच राहू आणि त्याच्याने ना अजून प्रॉब्लेम्स वाढतील मॅम. अगं राधा. मॅम प्लीज, मी म्हणून स्वतःला आवरलो. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पण त्याला सांगू नका. राधा. मॅम प्लीज 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 सांगू नका.